नमस्कार. युनायटेड किंगडममध्ये एक यशस्वी नर्सिंग करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आजची ही माहिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आपण या प्रवासातला प्रत्येक टप्पा अगदी सुरुवातीपासून ते नोकरी मिळेपर्यंत एकदम सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात आधी पैसा. यूकेमध्ये तुमची सुरुवात किती जबरदस्त होऊ शकते हे बघा. NHSमध्ये एक बँड 5 नर्स म्हणून जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा वार्षिक पगार असतो तब्बल 31,000 पाऊंड्स. हो, बरोबर ऐकलं. आणि म्हणूनच जगभरातून कुशल नर्सेस यूकेला पहिली पसंती देतात. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये, तर सरकारने तुमच्यासाठी एक खास सोपा मार्ग तयार केलाय. त्याचं नाव आहे हेल्थ अँड केअर वर्कर व्हिसा. या व्हिसामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि जलद होते. आता या व्हिसाचा एक मोठा आर्थिक फायदा आहे का? तुम्हाला इमिग्रेशन हेल्थ सरचार्ज म्हणजे IHS भरावाच लागत नाही. विचार करा, यामुळे प्रत्येक व्यक्तीची दरवर्षी जवळपास 1,000 पाऊंड्सची सरळ बचत होते. तर आज आपण या 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या यूकेमधील नर्सिंगच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा एक अगदी स्पष्ट मार्ग मिळेल. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. यूकेमधील संधी. म्हणजे एवढी सगळी मेहनत का करायची? यूकेमध्ये नर्सिंग करिअर का निवडावं यामागची कारणं आधी समजून घेऊया. बघा, NHSमध्ये काम करणं म्हणजे फक्त चांगला पगारच नाही, तर एक सुरक्षित भविष्य, सतत काहीतरी नवीन शिकण्याची संधी आणि कामाच्या ठिकाणी एक उत्तम संतुलन, हे सगळं मिळतं. म्हणूनच हे खूपच आकर्षक पॅकेज आहे. आणि हो, असं समजू नका की संधी फक्त लंडनमध्येच आहे. नाही, लंडनपासून ते स्कॉटलंडमधल्या एडिनबर्गपर्यंत अनेक मोठ्या आणि सुंदर शहरांमध्ये नर्सेससाठी खूप मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ठीक आहे, संधी तर खूप चांगली आहे, पण या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी आपली पात्रता काय असायला हवी? चला, त्यासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या काही गोष्टींवर एक नजर टाकूया. तर या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी तुमच्याकडे नर्सिंगमधली पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासोबतच उत्तम इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आणि NMC नोंदणीसाठी पात्र असणं, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता एक गोष्ट समजून घेऊया. जागतिक आरोग्य संघटनेनं एक नैतिक भरती आराखडा तयार केलाय. त्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या देशांमध्ये आधीच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, तिथली आरोग्य व्यवस्था अजून कमकुवत होऊ नये. आणि इथे आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारत हा ग्रीन लिस्टमध्ये येतो. याचा अर्थ असा की यूकेमधले एम्प्लॉयर्स भारतातून नर्सेसची सक्रियपणे आणि नैतिकदृष्ट्या भरती करू शकतात. त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. बरं, पात्रता तपासली. आता वेळ आहे तुमची क्षमता सिद्ध करण्याची, म्हणजे परीक्षा देण्याची. आता आपण या प्रवासातल्या महत्त्वाच्या परीक्षांबद्दल बोलूया, ज्या तुमच्या ज्ञानाची आणि कौशल्याची चाचणी घेतील. यूकेमध्ये नर्स म्हणून काम करायचं असेल तर टेस्ट ऑफ कॉम्पिटन्स नावाची एक परीक्षा पास करावी लागते. ही परीक्षा हे तपासते की आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडे यूकेच्या मानकांनुसार काम करण्यासाठी योग्य ज्ञान आणि कौशल्य आहे की नाही. ही परीक्षा 2 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला भाग आहे CBT परीक्षा, जी एक कम्प्युटरवरची थिअरी टेस्ट आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे ती तुम्ही तुमच्या देशातूनच देऊ शकता. दुसरा भाग आहे OSCE परीक्षा, जी एक प्रॅक्टिकल परीक्षा आहे आणि ती मात्र तुम्हाला यूकेमध्ये जाऊन द्यावी लागते. ठीक आहे, आता बोलूया इंग्रजी भाषेच्या अटीबद्दल. इथे तुमच्याकडे IELTS किंवा OET असे 2 पर्याय आहेत. या टेबलमध्ये तुम्हाला दिसेल की दोन्ही परीक्षांसाठी कमीत कमी किती गुण हवेत. एक गोष्ट लक्षात घ्या, IELTS मध्ये रायटिंगसाठी 6.5चा स्कोर आवश्यक आहे, जो इतर विभागांपेक्षा थोडा कमी आहे. एकदा का परीक्षा पास झालात की तुम्ही एक मोठा टप्पा पार करता, तो म्हणजे यूकेच्या नर्सिंग नियामक मंडळाकडे अधिकृत नोंदणी करण्याचा. तर ही NMC आहे तरी काय? ही यूकेमधील नर्सेस आणि मिडवाईफसाठी एक स्वतंत्र नियामक संस्था आहे. तिचं मुख्य काम आहे आरोग्य सेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी नियम आणि मानकं ठरवणं. NMC नोंदणीची प्रक्रिया या 5 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. इंग्रजी परीक्षा आणि CBT पास झाल्यावर कागदपत्र सबमिट करायचे आणि मग शेवटी यूकेमध्ये जाऊन OSCE परीक्षा पास केली की तुमची नोंदणी पूर्ण होते. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. तो म्हणजे नोकरी शोधणं आणि व्हिसासाठी अर्ज करणं, जे तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या अगदी जवळ घेऊन जाईल. आणि यातली ही चांगली गोष्ट म्हणजे नोकरी मिळवण्याची प्रक्रिया खूपच पारदर्शक आणि सोपी आहे. तुम्ही थेट NHSच्या अधिकृत वेबसाईटवर प्रोफाईल तयार करून अर्ज करू शकता. ऑनलाईन मुलाखतीत पास झालात की जॉब ऑफर मिळते आणि मग यूकेचा मार्ग मोकळा होतो.
पण एक मिनिट, यूकेला जाण्यापूर्वी तिथल्या राहण्याच्या खर्चाचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की लंडनसारख्या शहरात राहण्याचा खर्च मँचेस्टर किंवा बर्मिंगहॅमपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे शहराची निवड करताना पगारासोबतच खर्चाचाही विचार करायला हवा. चला, आता शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स बघूया. या टिप्समुळे तुमच्याकडून होणाऱ्या सामान्य चुका टळतील आणि तुमची अर्ज प्रक्रिया सुरळीतपणे यशस्वी होईल. तर ऐका, सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, नेहमीच फक्त अधिकृत वेबसाईटचाच वापर करा. कोणत्याही त्रयस्थ एजंटवर पटकन विश्वास ठेवू नका. तुमच्या परीक्षांची तयारी एकदम कसून करा. आणि हो, सगळी कागदपत्र एका फाईलमध्ये व्यवस्थित आणि तयार ठेवा, कारण नियोजनबद्ध तयारी हाच यशाचा खरा मंत्र आहे. तर बघा, तुमच्याकडे कौशल्य आहे, समोर संधी आहे आणि आता मार्गही स्पष्ट आहे. मग आता प्रश्न एवढाच आहे की या यूके नर्सिंग प्रवासाची सुरुवात करण्यासाठी पहिलं पाऊल कोणतं उचलणार?